धाराशिव जिल्ह्यामध्ये 141 जणांना कुष्ठरोगाचं निदान झालेलं आहे। कुष्ठरोग शोध मोहिमेमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये 15 लाख लोकांची तपासणी केली, त्यामध्ये 10,000 संशयित रुग्ण आहेत, तर 16% कुष्ठरोगी हे संसर्गिक प्रकारातले तर 84% हे असंसर्गिक आहेत। धाराशिव जिल्ह्यात अजूनही काही संशयितांची तपासणी बाकी आहे। आरोग्य विभागाकडून 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान कुष्ठरोग निदान मोहीम हाती घेण्यात आली। अंगावर चट्टे असतील त्यांनी ताबडतोब डॉक्टर्सना दाखवून घ्यावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। 2027 पर्यंत महाराष्ट्र कुष्ठरोग मुक्त करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे। त्वचारोग असणारे किंवा लक्षणं असणारे रुग्ण म्हणू शकतो आपण, तर तसे 10,075 रुग्ण संशयित मिळाले आणि त्या 10,075 पैकी जवळपास 9,900 पर्यंत तपासणी झालेली आहे। 9,900 मध्ये आजच्या घडीला म्हणजे कालच्या तारखेपर्यंत आपल्याकडे 141 हे लेप्रसीचे किंवा कुष्ठरोगाचे रुग्ण जे आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये आढळून आलेले आहेत। दरम्यान या प्रकरणी धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, पाहूया। आपल्यासोबत धाराशिवचे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटील आहेत। कुष्ठरोग संदर्भात चाचणीची मोहीम हाती घेतली होती आणि एकट्या धाराशिव जिल्ह्यामध्ये 141 कुष्ठरोगी आढळलेले आहेत। तुम्ही काय माहिती घेतली या सगळ्या संदर्भात? एका बाजूला केंद्र सरकार म्हणते की 2027 पर्यंत याचा कुष्ठरोगाचा प्रसार 100% थांबवायचा, परंतु धाराशिवसारख्या छोट्या जिल्ह्यात जर 140च्या आसपास कुष्ठरोगाचे रुग्ण सापडले असतील तर ही खूप चिंतेची बाब आहे। आणि त्यातली एक चांगली गोष्ट म्हणजे त्यातले 80% हे रुग्ण हे प्रायमरी स्टेजमधले आहेत, त्यांच्यावर उपचार होऊ शकतात। हे जर योग्य वेळेत त्यांचं शोध घेतला गेला, त्यांच्यावर योग्य उपचार केले गेले तर पुढे जे कायमचं अपंगत्व येणार आहे किंवा ते संसर्गजन्य रोग असल्यामुळे बाकीच्या कुटुंबियातल्या लोकांना ते लगेच लागण होत नाही, त्याला 5-10 वर्ष लागण व्हायला लागतात, त्यामुळे हे धोके वाचू शकतात। तर माझं म्हणणं एवढंच आहे की जसं धाराशिवमध्ये मोहीम योग्यरित्या राबवली गेली त्याच पद्धतीची मोहीम पूर्ण महाराष्ट्रात राबवली गेली पाहिजे। आणि ही संख्या म्हणजे आता 141 धाराशिवमध्ये आहे, ही संख्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये यापेक्षा अधिक असू शकते, निश्चितच असू शकते। धाराशिवसारख्या छोट्या जिल्ह्यात जर एवढी संख्या असेल तर बाकी जिल्ह्यात सुद्धा असे रुग्ण आढळू शकतात। आणि माझी विनंती आहे की प्रायमरी स्टेजला जर हे रुग्ण शोधले आणि त्यांच्यावर योग्य उपचार केले तर पुढे होणारा धोका त्यांना असेल किंवा त्यांच्यामुळे इतर लोकांना संसर्गजन्य आजारामुळे तो धोका टळू शकतो। माझी माहिती अशी आहे की बऱ्याच जिल्ह्यात यासाठी जो स्टाफ पाहिजे किंवा जे कर्मचारी पाहिजे ते पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे त्याला सर्व्हिस ऑफ प्रॉपर होत नाही आणि ते सर्व्ह न झाल्यामुळे ते कुष्ठरोगाचं जर रोगीच आपल्याला ते रुग्णच सापडले नाहीत तर त्यांच्यावर उपचार कसे करणार। त्यामुळे माझी शासनाला आरोग्य विभागाला एवढीच विनंती आहे की याबाबतची एक व्यापक मोहीम पूर्ण राज्यभर हाती घ्यावी, पुरेसं मनुष्यबळ त्या ठिकाणी द्यावं आणि हे जे रोगी समजा काही रुग्ण सापडत असतील तर ते प्राथमिक अवस्थेत जर आपण त्यांना शोधलं आणि त्यांच्यावर योग्य उपचार केले तर पुढचा धोका टळू शकतो। तुम्ही आंबेडकरांची भेट घेणार आहात, बोलणार आहात किंवा हा मुद्दा इथे अधिवेशनात मांडणार आहात? मी याबाबत स्वतः आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना याबाबत अवगत करणार आहे आणि त्याचबरोबरीनं सभागृहात संधी मिळाली तर हा मुद्दा मी मांडणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।